तर गाईज तुम्ही बघितलेलंच आहे, याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याची कटिंग दाखवलेली आहे। तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्टिचिंग दाखवते। तर हे आहे आपली आस्तीन। थोडा कपडा कम पडल्यामुळे मी दोन्ही साईडने थोडा जॉईंट लावलेला आहे। आता आपल्याला याला थोडी अशी टिप मारून घ्यायची आहे। टिप मारल्यानंतर आपल्याला याला फोल्ड सुद्धा करावा लागतो। तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी याला टिप सुद्धा मारून घेतलेली आहे सिंगल। आता परत आपल्याला अशी फोल्ड करायची आहे। हे बिना अस्तरचं असल्यामुळे आपल्याला याला अशी टिप मारावं लागते, नाहीतर अस्तरच्या याला अशी टिप मारायची गरज पडत नाही। आता तुम्ही बघू शकता मी याला सुद्धा एक प्रेस टिप अशी मारून घेतली आहे 5ची शिलाई, कारण की याला आपल्याला हाताने स्टिच करावा लागतो, म्हणजे तुरपाई करावा लागतो। त्याच्यासाठी असे थोडी जाड अशी टिप आपण मारून घेतल्यानंतर आपल्याला हाताने शिलाई केल्यानंतर आपण ती शिलाई काढून टाकू शकतो। त्याच्यानंतर घेऊ आपण आता फ्रंट भाग। तर आता तुम्ही बघू शकता असं अमोरासमोर आपल्याला त्या ठेवायचं आहे आणि याला फक्त आपल्याला 2 टक्स मारायचे आहेत, तेव्हाच फिटिंग आपली व्यवस्थित येईल। तर हा आहे समोरचा गळा आणि ही आहे साईडची बाजू। तर आता तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा, म्हणजे डिटेलमध्ये तुम्हाला समजेल। आता आपल्याला हा जो कपडा आहे व्यवस्थित त्याच्यावरती असा ठेवायचा आहे आणि याच्यावरती आपल्याला अशी सीधी शिलाई जी आहे अशी व्यवस्थित मारून घ्यायची आहे। तर आता तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे याला स्टिच केलेलं आहे। तुम्हाला सुद्धा अशाच प्रकारे स्टिच करून घ्यायचं आहे। दोन्हीही एकाला एक जॉईंट जे आहे ते आपल्याला करून घ्यायचं आहे। आणि आता या दोघांचा आपल्याला इथं सेंटर घ्यायचं आहे। सेंटरमध्ये तुम्ही बघू शकता की मी 2 टक्स तुम्हाला अगोदरच आपण माप शिल्लक घेऊन घेतलेला आहे टक्ससाठी। तर टक्स कसा तयार होतो, आपला टक्स मारल्यानंतर पॉप कसा तयार होतो तुम्हाला दाखवते। तर आता इथं आपल्याला टक्स मारायचे आहेत। तर तुम्ही बघू शकता टक्स मारल्यानंतर कसा पॉप आपला जो आहे तो तयार होतो, म्हणजे आपली छातीची फिटिंग जी आहे ती व्यवस्थित बसत असते। तर आता टक्स मी कसे मारले ते सुद्धा तुम्हाला दाखवते। तर आता तुम्ही बघू शकता 1 इंच इकडनं आणि 5 इंच असा मी समोर मागच्या साईडने एक टक्स मारला आहे। 1 आणि 5 असा टक्स मी मारून घेतलेला आहे आणि समोरच्या साईडने 1 इंच हा मागच्या साईडचाच आहे आणि हा समोरच्या साईडचा छोटा। तर 1 इंच असा आणि 1.5 इंच असा मी समोरून एक टक्स सुद्धा मारून घेतलेला आहे। तेव्हाच तो पॉप जो आहे आपला तसा आला आहे। ज्याची छाती जास्त हेवी आहे त्याच्यासाठी आपल्याला असं करावं लागतो। तर तेव्हा ते छाती जी आहे ती व्यवस्थित बसते या पॉपमध्ये आणि फिटिंग आपली व्यवस्थित येते। आता खालच्या साईडने आपल्याला अशी टिप मारण्यासाठी एक कपडा लागतो, कपड्यावर अशी टिप मारून घ्यायची आणि टिप मारल्यानंतर अशी फोल्ड करायची आणि हा जो कपडा आहे टिप मारायचा तो आतमध्ये टाकून द्यायचा, म्हणजे काय होते एकपट्टीसुद्धा याला तुम्ही म्हणू शकता। तर आपण एक पट्टी न घेता आपण डायरेक्ट यालाच अटॅच करून घेतलेला आहे, खाली एकपट्टी आपण लावलेली नाही। मग आता लावायचं आहे आपल्याला हुक बटन। तर आता हे आपल्याला असं एक शिलाई मारून घेतल्यानंतर आपल्याला ही पट्टी जी आहे अशी फोल्ड करून घ्यायची आहे आणि तुम्ही बघू शकता मी वरतून प्रेस टिपसारखी अशी शिलाई मारून घेतलेली आहे। हे खालून वरच्या साईडने आपल्याला घ्यायचं आहे आणि हे जे आहे हे वरून खालच्या साईडने अशा 2 पट्ट्या ज्या आहेत ते आपल्याला याला लावून घ्यायचे आहे। तर हे पट्ट्या आता समोरचा भाग जो आहे तो आपला रेडी झालेलाच आहे, तुम्हाला कळले असेल कारण याच्यात कठीण काहीच नाही आहे। नंतर आता आपण बघू मागचा बॅक साईडचा भाग। तर हा आहे आपला बॅकनेक डीप गळा। तर याला 2 टक्स मारायचे आहे। तर याचा सुद्धा सेंटर घेतलेला आहे मी मधामध्ये सेंटरचा सेंटर आणि अर्धा इंच आडवा आणि उभं जे आहे ते 4.5 इंचावरती मी असे 2 टक्स मारून घेतलेले आहे। तुम्हाला सुद्धा असं मारायचं आहे। नंतर आता आपला शोल्डर आपल्याला जोडायचा आहे। तर व्यवस्थित तो कपडा जो आहे तो सीधा करून घ्यायचा आणि फ्रंट भाग जो आपण तयार केलेला आहे तो आपल्याला असा उलट्या साईडने टाकायचा आहे आणि व्यवस्थित सर्व चेक करून घ्यायचं व्यवस्थित आहे किंवा नाही। आणि चेक केल्यानंतर आपला जे शोल्डर आहेत आपले ते व्यवस्थित शोल्डर जोडायचे आहे। शोल्डर टू शोल्डर जोडल्यानंतर फक्त आपली पायपिंग आणि
आपल्याला आस्तीन लावायची आहे तर ती आस्तीन लावायची राहते। तर याला सुद्धा आपल्याला पट्टी लावून घ्यायची आहे। खाली जे आपण टक्स मारले बॅक साईडला समोरी जसे टक्स लावले आपण तसेच आपल्याला मागच्या साईडने सुद्धा पट्टी लावून घ्यायची आहे। तर तुम्ही बघू शकता की मी पट्टी सुद्धा समोरच्या बाजूने ज्या प्रकारे लावली त्याच प्रकारे मी मागच्या साईडने सुद्धा याला पट्टी लावलेली आहे। आणि शोल्डर जोडायचे राहिलेच तर आता शोल्डर अगोदर जोडून घेऊ। तर शोल्डर सुद्धा जोडणं झालेले आहे। आता हे पट्ट्या घेतलेल्या आहे मी 1.5 इंचाची रुंदी आहे आणि लंबी जॉईंट करावं लागेल आणि तुम्हाला कारण कपडा माझ्याकडे एक्स्ट्रा नसल्यामुळे मला तसंच घ्यावं लागलं। नंतर त्याला अशी एक टीप मारून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता मी जॉईन केलं आहे आणि त्याला फोल्ड करून अशी एक टीप मारून घेतली आणि तो जो गळा आहे आपला त्या गळ्याला मी ही अशी जोडलेली आहे। ही जी आहे आपल्याला पट्टी जेव्हा आपण कट करतो तेव्हा आपल्याला तिरपे याच्या पट्ट्या काढावा लागत असतो। सरळ जर काढल्या तर आपली पायपिंग व्यवस्थित येत नाही, ती उभी राहते। तर आता तुम्ही बघू शकता कशा प्रकारे लावलेली आहे। लावल्यानंतर आता हे आपल्याला असं उलट्या साईडने आत बाजूमध्ये टाकायचे आहे आणि तुम्हाला जेवढी हवी असेल जाड तेवढी तुम्ही पायपिंग घेऊ शकता। तर मी या साईजची पायपिंग जी आहे ती केलेली आहे। तुम्ही याच्यापेक्षा जाडसुद्धा करू शकता किंवा याच्यापेक्षा कमीसुद्धा करू शकता। तर हे मी मीडियम साईजची पायपिंग जी आहे ती मी याला केलेली आहे। तर पूर्ण गळ्याला मी हे पायपिंग केलेली आहे। तुम्ही सुद्धा अशाच प्रकारे करा आणि ब्लाऊज परफेक्ट शिवा। तर आता तुम्ही बघू शकता की पायपिंग सुद्धा झालेली आहे। आता आपलं राहिलं फक्त आस्तीन। तर आस्तीन तुम्ही बघू शकता आस्तीनचा शेपसुद्धा दिलेला आहे ना, हा आहे फिश कट। तर याला जे समोरचे 2 भाग असतात त्याला फिश कट द्यावा लागत असतो। तर मी फिश कटसुद्धा देऊन दिलेला आहे। जो फिश कटचा भाग आहे आता आपल्याला इथं सेंटर ठेवायचा आहे। जो फिश कट दिलेला भाग आहे तो आपल्याला समोरच्या बाजूने लावा लागत असतो, नाहीतर इथं बगलमध्ये ना आपला असं जमा होऊन जातो। त्याच्यासाठी आपल्याला जो कपडा असतो तो एक्स्ट्रा अगोदरच काटावा लागत असतो। समोरचा भाग आपला कमी असतो आणि मागचा भाग आपला चौडा असतो त्याच्यासाठी। तर आता तुम्ही बघू शकता आस्तीनसुद्धा माझी लावणं झालेली आहे। सेंटरवर ठेवून समोरच्या बाजूने फिश कट आणि मागच्या साईडने जो दिसाय तसं आपल्याला करून घ्यायचं आहे। नंतर करायची आहे फिटिंग। तर अगोदर मी याच्यावरती एक अशी टीप मारून घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता। आणि टीप मारल्यानंतर फिटिंग करून घ्यायची आहे।